मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे। फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहेत किंवा 2100 रुपये या तारखेपासून सुरू होणार आहेत असे भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती बघायला भेटत आहेत। पण या व्हिडिओमध्ये कितपत सत्यता आहे ते आपण जाणून घेऊयात। जर तुम्ही पेजवरती नवीन असाल तर पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात अगोदर बघूयात या योजनेचा लाभ कोणकोणत्या महिलांना होत होता। तर सध्या तरी 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्वच महिलांना या योजनेचा लाभ घेता येत होता। जवळपास 2 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। आतापर्यंत 5 महिन्याचे एकूण 7500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा पण झाले आहेत। पण आता फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर पात्रतेसाठी कोणकोणत्या पडताळणी केल्या जात आहेत ते बघूयात। सर्वात अगोदर तुमचे उत्पन्न म्हणजे तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। दुसरा पॉइंट म्हणजे जर तुमच्याकडे 5 एकर पेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। चौथा पॉइंट म्हणजे तुमच्या इथं आयकर जर कोणी भरत असेल त्याला पण या योजनेचा लाभ घेता येणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।